ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्त मंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मला वाटतं आज माझा हा 7वा व्हिडिओ आहे आणि गत व्हिडिओत मी मोक्ष या संकल्पनेबद्दल आपल्याशी बोलायला सुरुवात केली होती. त्याचा आज पुढचा भाग मी आपल्याला सांगणार आहे. या ठिकाणी सगळा विचार मोक्षाबद्दल करत असताना सत्पुरुषांनी आपल्याला जे सांगितलं आहे ते काय काय सांगितलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणपणे सगळा विचार केल्यानंतर या सृष्टीमध्ये त्रयमूर्तींचं जे कार्य आहे ते जे विहित कार्य केलेले आहे ते ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू पोषण आणि भगवान शिवशंकर हे लय करतात. आता या ठिकाणी लोक किंवा आपण लय याचा अर्थ नाश असा घेतो, पण मित्रांनो लय याचा अर्थ नाश नाही. लय याचा अर्थ विलय. आणि विलय काय की विलय हाच आहे की जे परमात्मा स्वरूप आहे त्या परमात्मा स्वरूपामध्ये या व्यक्तीतला जो आत्मशक्ती आहे ती आपल्याला त्यात विलीन करून घ्यायची. मागे मी बोललो असेल की आपल्याला जेव्हा परमेश्वरी शक्तीची साक्षात्कार होतो देहस्वरूपात त्यावेळेस देहस्वरूपात जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो त्याला ज्ञान म्हणायचे. आपण व्यावहारिक जगात ते ज्ञान म्हणतो. कोणी BA झालाय, कोणी वकील झालाय, कोणी डॉक्टर. हे ज्ञान आहे, ही माहिती आहे, याला नॉलेज किंवा असं माहिती म्हणतात. पण आपल्या या आध्यात्मिक मार्गात ज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान होणं हे महत्त्वाचं आहे. आणि शिवशंकर हे भगवंताचंच ज्ञान आपल्याला त्यावेळेस करून देत असतात. अर्थात त्यावेळेस करण्याकरता आपल्या जीवनात काही आपल्याला तत्व पाळावी लागतात. भगवान शंकर ही देवता सगळ्यांना ज्ञान देते आणि या दृष्टीने ते मोक्ष देण्याचं काम करतात. पण मोक्ष हा एका जन्मात मिळत नाही. आपल्या प्रत्येक जन्मातल्या पापपुण्यावर ते सगळं अवलंबून असतं. आपल्यासारख्या सामान्य माणसाला वारंवार जन्म घ्यावे लागतात आणि या वारंवार जन्म घेतल्यानंतर ती जर वाट मोक्षाच्या दिशेने चालली असेल तर त्याला आपण सद्गती म्हणतो. या ब्रह्मांडात हे कार्य भगवान शंकर करत असतात. चरित्रामृत नावाचा एक श्रीपाद श्री वल्लभ यांचं चरित्र मध्यंतरी प्रसिद्ध झाले. त्यातल्या 23व्या अध्यायात मोक्ष देण्याचं काम भगवान शंकर करतात याची पुष्टी होते. तिथं नमूद केलेले आहे. गुरुचरित्र अध्याय 32 मध्ये श्रीगुरु म्हणजेच परमपूजनीय नरसिंह सरस्वती महाराज यांनी सती निघालेल्या एका महिलेस सौभाग्य प्रदानाचा आशीर्वाद दिला होता. आणि इतर जणांनी या महिलेचा पती मृत झालाय असे सांगितले असता श्रीगुरु बदले की माझ्या या बोलाची कर्पूरगौर दखल घेतील. कर्पूरगौर म्हणजे शंकर दखल घेतील. म्हणजे त्रयमूर्ती भगवान शंकर हे दैवत श्रीगुरूंचे ऐकत असतो हा त्याचा अर्थ होतो. आणि मृत्यूनंतरचा अधिकार हा भगवान शंकर यांचाच असतो. तसंच त्या ठिकाणी काही उपस्थित मंडळींनी एक शंका व्यक्त केली की व्यक्ती मृत्यू पावलेली आहे, या व्यक्तीचं आयुष्य संपलेलं आहे, मग परत जीवित कशी होऊ शकेल असं विचारलं असता त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराजांनी म्हणजे श्रीगुरूंनी असं सांगितलं की मी ब्रह्मदेवाकडून त्याच्या पुढील जन्मातील 30 वर्ष मागून घेतली आहे. याचाच अर्थ त्रयमूर्तीतील सर्व अधिकार परंपरेतील साक्षात्कारी गुरु वापरू शकतात. गुरुवाणी भाग 11 मध्ये पान क्रमांक 65 वर आपले गुरुदेव असं म्हणतात की गुरु परंपरेत श्री शिव हे आद्य गुरु आहेत आणि त्यांच्या अनुग्रहाशिवाय मोक्ष मिळत नाही. तसेच गुरु परंपरेतील गुरूंचा आपणास मोक्षाचा मार्ग दाखवितात म्हणून या परंपरेतील साक्षात्कारी सद्गुरूंना मोक्षगुरू म्हणून संबोधले जाते. मोक्ष म्हणजे जीवात्म्याचे परमात्म्याच्या रूपात एकरूप होणे असा त्याचा अर्थ आहे असं गुरुदेवांनी
गुरुवाणी भाग 11 मध्ये नमूद केलेलं आहे. या ठिकाणी भगवान याने भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात ते असे म्हणतात की मनुष्य ज्यावेळेस कलेवर सोडतो, परत एकदा डुप्लिकेशन येते, सोडतो, त्यावेळेस त्याच्या मनात जो विचार असेल त्याप्रमाणे तो माझ्यात विलीन होईल. माझा विचार म्हणजे परमेश्वराचा विचार तर माझ्यात विलीन होईल. अन्यथा कुठला दुसरा विचार असेल त्या विचाराला मिळेल. आधी सांगितल्याप्रमाणे सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण आलास, म्हणजे षड्रूपांचा त्याग करून मला शरण आलास, तर मी तुला पापापासून मुक्ती देईन. आणि पापापासून पुण्यापासून, पुण्य देखील हे पुण्य जर जास्त साठलं तर तीही त्रासदायक आहे. म्हणून आपल्याकडे कुठली जी गोष्ट पुण्याची म्हणून आपण करतो, दान असो, धर्म असो, पूजा असो, यज्ञ असो, ते केल्यानंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की ते देवाला अर्पण करायचं. कृष्णार्पणास्तु असं आपण म्हणतो. तर याचा अर्थ काय की मी ह्याची सेवा केली आहे, ही देवा तुला अर्पण केली, यातलं मला काही नको. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा न करता जेव्हा तुम्ही ही काही उपासना करता तेव्हा त्यांनी पुण्य संचय होत नाही. पुण्य संचय झाला तरी त्याचा उपभोग घ्यायला जन्म आहे, आणि पाप वाढलं तरी पापाची निष्कृती करण्याकरता देखील जन्म आहे. म्हणजे जन्म मरणाच्या याच्यातनं सुटण्यासाठी तुम्हाला पाप पुण्य दोघांचाही क्षय करावा लागतो, असा या सगळ्याचा अर्थ निघतो. मी काय फार विद्वान नाही आहे, पण आमच्या सद्गुरूंनी जागोजागी जे काय आम्हाला उपदेश केला आहे त्याच्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय. भगवान शंकरांपासून सुरू झालेल्या गुरु परंपरेत दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात आहेत. त्यांच्यामध्ये 3 मूर्ती विराजमान आहेत. त्यामुळे सद्गुरू हे या परंपरेतले असतात आणि साक्षात्कारी असतात. त्यांना परंपरेने सगळे अधिकार प्राप्त होतात. प्रसंगी ते ब्रह्मदेवाचा अधिकार वापरतील, प्रसंगी विष्णूचा वापरतील किंवा प्रसंगी शंकराचा वापरतील. म्हणूनच आपल्या परंपरेतील साक्षात्कारी सद्गुरूंना आपण मोक्षगुरू म्हणतो. ज्यांना असे गुरु मिळाले त्यांना जन्मोजन्मी त्याचा लाभ होतो आणि प्रत्येक जन्मानंतर असे मोक्षगुरू आपल्याला मोक्षाच्या दिशेने पुढे सद्गती देत असतात. याबाबत देखील गुरुवाणी भाग 11 मध्ये गुरुदेवांनी मोठं विवेचन केलेलं आहे. मोक्ष आणि भगवान शंकर यांचा अन्योन्य संबंध आहे, मी आपल्याला सांगतोच आहे. आपल्या गुरुपरंपरेत ते आद्यगुरू आहेत. त्यांनी ही परंपरा सुरू केली. आपण करुणापदीमध्ये श्री गुरूंचे वर्णन पतित तारले, पशु उद्धरले, पक्षी नेले मोक्षाला गे असे करतो. श्री गुरुचरित्र 43व्या अध्यायात एका कुत्र्याला आणि एका कबोतीला श्रीशैलम येथे कळत न कळत शिवलिंगाचं दर्शन त्या शिवरात्रीच्या दिवशी झालेलं आहे. आणि त्या दर्शनामुळे त्यांना प्रत्येक जन्मात सद्गती मिळून ते मोक्षास पात्र झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पशुपक्ष्यांचा जो उल्लेख केला आहे, तर पशुपक्ष्यांना मोक्ष पाहिजे असेल तर मानवी जन्म मिळतो, आणि मानवी जन्मातनं त्यांना हे सगळं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आचरण केल्यावर ते मोक्षपदाला जाऊ शकतात, असा या गुरुचरित्रात देखील उल्लेख आहे. आपले सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज हे यांना अप्रोक्ष ज्ञान झालंय. अप्रोक्ष ज्ञान म्हणजे काय, हा एक परत थोडा संभ्रमाचा प्रश्न आहे. आपण जेव्हा अप्रोक्ष हा शब्द वापरतो तेव्हा अप्रोक्ष म्हणजे आपल्या समक्ष नाही असा आपण अर्थ घेतो, पण तसा अर्थ अप्रोक्षाचा नाहीये. अप्रोक्षा अर्थ म्हणजे समक्ष, आपल्या समोर घडलेली घटना आहे. आणि आमच्या गुरुदेवांनी बऱ्याच वेळा सांगितले की मला अप्रोक्ष ज्ञान झालंय. म्हणजे काय, त्यांचे गुरु, आमचे परमगुरु श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापूर येथे संगम स्थानावर सद्गुरूंना देह स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. आणि देह स्वरूपात जे दर्शन दिलंय ते तेजस्वी, रुद्राक्षमाळा, काशाय वस्त्र परिधान केलेले, हातात दंड कमंडलू घेतलेले असे ते श्रीगुरु त्यांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत. आणि त्यांनी त्यांना दीक्षाच दिलेली आहे त्यावेळेस.
हे अत्यंत बालपणात झालेलं आहे आणि हे जे त्यांना झालेलं आहे या दर्शनाचा देखील उल्लेख त्यांनी गुरुवाणी भाग 11 मध्ये पान मला वाटतं 76-77 वर केलेलं आहे. तर या असे हे जे साक्षात्कारी पुरुष स्वतः नरसिंह सरस्वती महाराज हेही मोक्षगुरूच होते. आज त्या पदावर जे जे कोणी आजपर्यंत विराजमान झालेले असतील, आता मी माझ्या गुरुदेवांचा भक्त असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलतो, पण मला अजून अनेक असे सत्पुरुष त्या पदावर येऊन बसलेले असतील, या सगळ्यांना आपण मोक्षगुरू म्हणू शकतो. आणि साधारणपणे अशा सद्गुरूंचे अनुभव भक्तांना येत असतात. आता या ठिकाणी आमचे गुरूंना आम्ही मोक्षगुरू म्हणतो. मग याचे काही अनुभव आलेत का? मगाशी मी बोलता बोलता बोललो की मागच्या व्हिडिओत बोललो असेल की असे अनुभव आले. तर ही या गोष्टी कसं असतं माहिती का, आपल्या कुटुंबातील एखादा गुरुभक्त गुरुचरणी विलीन झाल्याप्रसंगी त्याच्या नातेवाईकांना आलेले अनुभव आपण विचारात घ्यावे लागतात. अर्थात असे अनुभव ज्यांना आले असतील ते त्यांना समजणं, तसंच त्याचं त्यांना आकलन होणं आणि त्यांनी ते व्यक्त करणं हे अवघड आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या घरात मृत्यू कोणाचा तरी घडतो त्यावेळेस आपण सगळे दुःखात मग्न असतो आणि अशा दुःखद प्रसंगी आपल्याला एवढं लक्ष द्यायला वेळ नसतो. पण सुखदुःखाच्या प्रसंगात देखील माणसाने, गुरुभक्तांनी एक विशिष्ट तटस्थ वृत्ती ठेवली पाहिजे. हे जे आम्हाला गुरुदेवांनी शिकवलंय, तर त्याच्यातनं जर काही लोकांना कळलं असेल आणि असे काही अनुभव आले ते जर त्यांनी सांगितले असतील तर त्याच्यातनं आपल्याला अंदाज बांधता येतो. काही लोकांना तो अनुभव आलेला आहे, काही लोकांना त्याच्यानंतर स्वप्नदर्शन झालेलं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी कळलेल्या आहेत. काही जणांना, परिचितांना स्वप्नदृष्टाद्वारे समजलेलं आहे. अर्थात हा जो मी तुम्हाला सांगणार आहे हा आमच्या श्रद्धेचा आणि आमच्या सद्गुरूंवर असलेल्या दुर्दम्य विश्वासाचा भाग आहे. आम्ही ज्या अर्थी मोक्ष देण्याचा अधिकार असलेल्या सद्गुरूंच्या चरणाशी आलेलो आहे त्या अर्थी आम्हाला मोक्ष हा मिळणारच. मग ते या जन्मात नाही, पुढच्या जन्मात मिळेल, अजून 10 जन्म होतील, तो काही फरक नाही आहे. शेवटी कधीतरी हा जर मोक्ष सगळ्यांनाच मिळाला असता त्या पृथ्वीतलावर माणसांची गर्दीच झाली नसती. कारण सगळेच तिथे गेल्यावर इथे येणार पण जन्माला. पण तसं होत नाही मित्रांनो, तसं होत नाही. मृत्यूनंतर जरी मोक्ष असला तरी त्याची तयारी जगत असताना आपल्याला करावी लागते. आपल्या इच्छा आपल्याला कमी करत जावं लागतं. ही शिकवण आम्हाला गुरुदेवांनी दिलेली आहे. मनुष्याच्या गरजा कमी झाल्या की आसक्ती कमी होते. त्यामुळे मन खिन्न होत नाही. कोणाकडे काही अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचं दुःख येतं, पण अपेक्षाच केली नाही तर मनात खिन्नता येत नाही. आणि खिन्नता आली नाही की मनाचा संतोष वाढतो. आमच्या सद्गुरूने आम्हाला सांगितले आम्ही तुमच्या जीवनात आनंद निर्माण करणार. आनंद म्हणजे काय? संतोषच. हा संतोष केव्हा निर्माण होईल? तुमच्या जेव्हा इच्छा, आकांक्षा, अपेक्षा कमी होतील तेव्हाच ते होईल. तुम्हाला रोज अन्नग्रहण करायचंच आहे. काय? अन्नग्रहणातनं काही सुटका नाहीये. पण रोज मला अमकच पाहिजे असं जर तुम्ही हट्टाला धरून बसलात तर त्यातनं अपेक्षा भांगाचं दुःख येईल. तुम्हाला प्रपंच करायचा आहे, पण प्रपंच हा आपल्याला आमच्या गुरुदेवांनी कायम सांगितले की प्रपंच हा होतच असतो, तो होत येईल. परमार्थ हा करायचा असतो, प्रपंच आपोआप होत असतो. तर आपल्याला जे आपोआप व्हायचं आहे त्याच्याबद्दल फार अपेक्षा करायच्या नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संतोष वाढीत जातो मी सांगितलं. शिवाय गुरुदेवांनी एक ठराविक वयानंतर आपल्यावरच्या जबाबदाऱ्या मुलाबाळांवर सोपवून मोकळे व्हा, त्यांना करू दे. तुम्ही त्या कर्तव्यातनं बाजूला व्हा. अगदी काही तुमचं वय झाल्यावर तुम्ही पूजा अर्चा नाही केली तरी चालते. काय? कारण पूजा केलीच म्हणजे ती अध्यात्म नाही आहे. तुम्हाला भगवंताचं सतत चिंतन मनन करता आलं, जे काही तुम्हाला जप दिला असेल तो जप केला तुम्ही, काय, तर ते त्याच्यातनंही सगळं होणार आहे. आणि हा जो जप आहे हा जप तुम्हाला केव्हाही करता येतो. जपाकरता काही फार बंधनं नसतात.
इहलोकातून परलोक जाताना वैयक्तिक दुःख अथवा प्रपंचिक जबाबदारी आठवत बसण्याऐवजी नामस्मरणात किंवा चिंतनात मन दंग झालं असेल तर त्या महान शक्तीत आत्म्याचा सहज विलय होऊ शकतो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगात म्हटलंय की शेवटचा दिवस गोड व्हावा. बघा, संतांना शेवटचा दिवसही गोड व्हावा असं वाटतं. म्हणजे काय हो, तर कल्पना हीच आहे की त्या शेवटच्या दिवशी त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं, त्या हरीचं, त्या दत्तात्रयांचं जर तुम्हाला आठवण झाली, त्यांचं नाम तुमच्या तोंडात आलं, तर तुम्हाला त्यांच्यात विलीन होता येईल. आणि विलीन होणं म्हणजेच मोक्ष मिळेल. आणि म्हणून शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस गोड व्हावा असं संत म्हणतात. ते संतच असल्यामुळे ते म्हणू शकतात, हा भाग वेगळा आहे. पण तुकाराम महाराजांना कदाचित असं वाटतं, कदाचित होईल असं वाटतं. त्यामुळे कदाचित हा शब्द असल्यामुळे माणसाच्या मनाची स्थितीचा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अभ्यास नव्हता असं आपण कसं म्हणणार, होताच. त्यामुळे त्यांनी सांगितलं की वयाच्या सुरुवातीपासून म्हणजे लहानपणापासून तरुणपणापासून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अहो, त्या हरीचं नाव जर तुम्ही तेव्हापासून घ्यायला लागलात तर कदाचित शेवटच्या दिवशी त्याची आठवणी. माणसाच्या मनाचा विचार करून हा उपदेश केला आहे. माणसाचं मन हे चंचल आहे. क्षणात इथं तर क्षणात आकाशात, क्षणात समुद्रात, क्षणात नदीत, कुठेही जातं ते. तो काय विचार करेल, कोणाच्या मनात काय विचार होईल हे काय सांगता येत नाही. त्यामुळे माणूस हा चंचल असतो. आणि मरताना मी सांगितलं, मरण जेव्हा समोर दिसतं तेव्हा काही माणसं घाबरतात. घाबरतात कशा करता, ते स्वतःच्या मरणाला नाही घाबरत, आपल्या पश्चात आपल्या पुत्र पौत्रांचं काय होईल, कुटुंबियांचं काय होईल ही काळजी प्रत्येकाला असते. ही काळजी जर दूर झाली तर मग त्याला पुढे जाता येईल. साधारणपणे प्रपंचातलं बायकोचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, मुलाचं कसं होईल, नातवीचं कसं होईल, मी बघितलं मगाशी काही म्हणलं, गाईचं कसं होईल, म्हशीचं कसं होईल, हे सगळे विचार असतात. मग या विचारातनं आपल्याला बाजूला घेऊन जाणारं कुठलं असेल ते नाम साधन आहे. जे काही तुम्ही चिंतन वगैरे हरिचिंतन वगैरे करताय ते आहे. हे तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे. आता हे सगळे साक्षात्कारी पुरुष आहेत. त्यांनी आपल्याला उपदेश केला आहे आणि त्याच्यातनंही मला मोक्ष कल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आता मी थांबतो. हा जो व्हिडिओ आहे, हा 2 व्हिडिओ या मोक्ष या कल्पनेवर मी केलेले आहे. मी मोठा तत्त्वज्ञ नाही, माझा फार काही अभ्यास आहे अशातला भाग नाही. पण सद्गुरू चरणाशी बसून त्यांनी जो काही उपदेश केला आहे किंवा त्यांनी उपदेश केलेले गुरुगौरविका, धर्मदर्शन, श्री गुरुसंवाद अशी काही पुस्तकं वाचून जे काही माझं मत बनलं आहे ते मी मत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये जे काही आमच्या भक्तमंडळींना किंवा मला स्वतःला काही जे अनुभव आले, आता मी तेव्हाही सांगणार तुम्हाला की मोक्ष मिळाला असं मी म्हणणार नाही. मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली एवढं मी निश्चित म्हणू शकतो. त्याला माझ्याकडे काही लॉजिक आहे. तर तसे मी अनुभव तुम्हाला आता पुढच्या 2-3 व्हिडिओज सांगायचा सुरुवात करणार आहे. श्री गुरुदेव दत्त.